नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. वाल्मिक कराड वरती मकोका अंतर्गत कारवाई झाल्याच्या नंतर त्याच्या संपत्तीबाबतही नवनवीन खुलासे होत आहेत. 2 दिवसापूर्वीच वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवड मध्ये संपत्ती असल्याचंही जाहीर झालेलं होतं. परंतु वाल्मिक कराडने मिळकत कर चुकवल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून त्याला नोटीसही बजावण्यात आलेली होती. परंतु आज वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असणाऱ्या ज्योती जाधवच्या नावेही पुण्यातील हडपसर मध्ये एक फ्लॅट असल्याचं आणि त्याचबरोबर खराडीमध्ये सुद्धा एक फ्लॅट असल्याचं समोर आले आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे 4 मुलं 2 पत्नी आणि वाल्मिक कराडची करोडोची संपत्ती. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच आपण सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी केलेली होती की वाल्मिक कराडची पिंपरी चिंचवड मध्ये त्याचे 2 फ्लॅट असल्याचं आढळलं होतं आणि त्याने मिळकत कर सुद्धा चुकवलेला होता. परंतु आज वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असणाऱ्या ज्योती जाधवच्या नावे जे आहे हडपसर मध्ये सुद्धा फ्लॅट असल्याचं समोर आलंय. नक्कीच राजरत्न, आपण बघतोय की वारंवार जवळपास जसं वाल्मिक कराड 31 डिसेंबरला सीआयडीला शरण आला होता आणि त्यानंतर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर येत आहेत आणि त्यापैकीच हा एक कारनामा आहे की पुण्यामध्ये आता आणखी प्रॉपर्टी समोर आलेली आहे. खरं सांगायचं झालं तर पूर्ण पुणे जिल्ह्यातच वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं कुठेतरी आता उघडकीस येताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला फक्त पुणे शहरामध्ये ही प्रॉपर्टी आढळून आली, त्यानंतर पुणे शहराचा मध्यवर्ती भाग सोडल्यास मग हडपसर मध्ये जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा उजेडात आली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय की पीसीएमसी अर्थात पिंपरी चिंचवड मधली सुद्धा प्रॉपर्टी वाल्मिक कराडची समोर येताना दिसतीये. जसं तू म्हटलास तसं 2 दिवसांपूर्वीच आपण जी बातमी केली होती त्यानुसार वाल्मिक कराडचा पीसीएमसी मध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा 2 फ्लॅट आहेत. मी कासाबेला मध्ये जो फ्लॅट आहे, जे वाकड परिसरामधली ही अतिशय आलिशान अशी बिल्डिंग आहे आणि या इमारतीमध्ये त्याचा एक फ्लॅट आहे जो त्याच्या पत्नीच्या नावावर अर्थात मंजली वाल्मिकराव कराड यांच्या नावावरती आहे. तर दुसरीकडे काळेवाडीच्या भागामध्ये काळेवाडी फाट्यावरती आयवरी नावाची एक इमारत आहे. या इमारतीमध्ये जो फ्लॅट आहे 4 BHK आलिशान फ्लॅट, जवळपास 3.5 कोटींच्या घरात असलेला हा फ्लॅट आहे, जो फ्लॅट वाल्मिक बाबूराव कराड यांच्या नावावर अर्थात वाल्मिक कराडच्या नावावरती आहे. हे 2 फ्लॅट आपल्याला सापडलेले असतानाच आता आज पुण्यात म्हणजेच खरं तर पिंपरी चिंचवड मध्ये आणखी 2 फ्लॅट असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आपण बघतोय की खराडी जो भाग आहे त्या खराडीमध्ये असलेल्या अतिशय पॉश एका टाउनशिप मध्ये हे दोन्ही फ्लॅट आहेत. खरं तर एक फ्लॅट असल्याची पूर्ण माहिती आहे आणि याच इमारतीमध्ये आणखी एक फ्लॅट सुद्धा रिसेंटलीच वाल्मिक कराडने घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. दुसरीकडे समृद्धी, आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात खराडी भागाचा जो तू उल्लेख केलेला आहे, खराडी भागातील गेरा ग्रीन्स विलेज सॉन्ग या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरला वाल्मिक कराडचा फ्लॅट आहे. त्याची साधारणतः किंमत जर आपण पाहिलं 2 BHK फ्लॅट आहे, त्याची साधारणतः किंमत जर पाहिलं तर 1.5 कोटी रुपये त्याची साधारणतः किंमत आहे. समृद्धी, नक्कीच. आणि या फ्लॅट बरोबर याच सेम इमारतीमध्ये दुसऱ्या विंग मध्ये कोणत्या तरी आणखी एक फ्लॅट घेतल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे पुण्यातलं जे हडपसर आहे, हडपसरच्या मगरपट्ट्यामध्ये आणखी या आधी सुद्धा फ्लॅट आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेनोरा सिटी हा जो एक प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचा एक फ्लॅट असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि सध्या तरी आपण बघतोय की हे जे आता नव्याने समोर आलेले जे फ्लॅट आहेत हे दुसऱ्या पत्नीच्या नावे अर्थात ज्योती मंगल जाधव या नावावरती आहेत. त्याचबरोबर पुण्यातली त्यांची काही संपत्ती ही त्यांची जी 2 मुलं आहेत अर्थात दुसऱ्या पत्नीकडून झालेली जी 2 मुलं आहेत त्या 2 मुलांच्या नावावरती सुद्धा संपत्ती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार संपूर्ण चौकशी जी आहे ती सुद्धा आता सुरू झालेली आहे, कारण आपण बघतोय की इतकी कोट्यावधींची संपत्ती आहे. पुण्यात जसं आपण पाहिलं की पुण्याच्या FC रोड वरती जी संपत्ती आहे, जे आलिशान असे त्या ठिकाणी काही शॉपिंग मॉल्स आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत, त्यामध्ये गाळे घेण्यात आलेले आहेत. त्यातले 4 गाळे वाल्मिक कराड स्वतःच्या नावावरती आहेत, तर दुसरे जे 3 गाळे आहेत हे दुसऱ्या पत्नीच्या नावावरती आहेत अर्थात ज्योती मंगल जाधव यांच्या नावावरती आहे. यातच एक गाळा जो आहे तो विष्णू साठेच्या बहिणीच्या नावावरती आहे. तर दुसरीकडे जी पहिली पत्नी आहे मंजली त्यांच्या नावावरती सुद्धा एक फ्लॅट आपल्याला पाहायला मिळाला होता. वाल्मिक कराडच्या 4 BHK फ्लॅट, 4 BHK फ्लॅट जो आहे तो वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावरती होता.
हडपसरमध्ये आतापर्यंत आपल्याला एक इमारत अशी माहिती होती, ज्या इमारतीचा संपूर्ण एक फ्लोअर जो आहे तो वाल्मिक कराडने खरेदी केला होता, जो चक्क त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर होता. आणि त्याच हडपसरमध्ये असलेल्या आता अमेनोरा पार्कमध्ये आणखी एक इमारतीमध्ये आणखीन एक फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे. आणि सध्याचे हे नव्याने समोर आले जी काही प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी त्यांची दुसरी पत्नी आणि दुसऱ्या पत्नीकडून झालेली जी 2 मुलं आहेत त्यांच्याच नावावरती असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येताना दिसतेय. समृद्धी, आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी आपण बातमी केली होती की पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्या वाकड परिसर असेल किंवा काळेवाडी फाटा परिसर असेल, त्या ठिकाणी 2 आलिशान फ्लॅट आढळले होते. तर आज वाल्मिक कराडची जी दुसरी पत्नी आहे ज्योती जाधव, हिच्या नावे जे आहेत हडपसर मधील अमेनोरा असेल त्या ठिकाणी एक आलिशान फ्लॅट आढळलेला आहे. 2 फ्लॅट आहेत अमेनोरा मध्ये. तर दुसऱ्या बाजूला खराडीमध्ये सुद्धा एक आलिशान, ज्याची जवळपास किंमत 3 ते 3.5 कोटी किंमत आहे, तिथे सुद्धा फ्लॅट आढळलेला आहे. समृद्धी, आपण पाहतो की वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती जी की आता पुढे येते हळू, ज्यानंतर त्याचं मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होणार असल्याचे जाहीर झाले, त्यानंतर त्याच्या संपत्त्या पुढे येतात. आता एवढ्या ज्या संपत्त्या पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठे ईडीची एंट्री होऊ शकते का? नक्कीच राजरत्न, आपण नेहमी बघतो की ज्यावेळी अशा पद्धतीचं कुठल्याही व्यक्तीचं, म्हणजे केवळ वाल्मिक कराडच नाही, कुणीही असतील, म्हणजे अगदी सिने अभिनेत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत, सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत ते सर्वसामान्य माणसापर्यंत कुणीही असेल, ज्याच्या अचानक अशा कोट्यवधींची घबाडं समोर यायला लागतात, त्यानंतर हमखास यामध्ये इन्कम टॅक्स असेल किंवा मग ईडी असेल, हे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्याच प्रकरणावरती ईडीची अगदी चोख नजर असते. आणि जसं आपण या आधी सुद्धा म्हणालो होतो, त्या अर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधी सुद्धा हे सगळे जे आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले, त्यांच्या मालमत्तांवरती टाच आणण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले होते. त्या अनुषंगाने कदाचित वाल्मिक कराडची ही सगळी जर प्रॉपर्टी खरंच वाल्मिक कराडची असेल, त्या संदर्भातले सगळे पुरावे, अर्थात आत्ताची ही सगळी चर्चा चालू आहे, यातल्या केवळ 2-3 फ्लॅटचेच कागदपत्र आपल्यापर्यंत आलेले आहेत, जी खरंच वाल्मिक कराड किंवा त्याच्या पत्नीच्या नावावरती आहेत. मात्र बाकीच्या प्रॉपर्टीची अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत अशी माहिती किंवा मग कागदपत्र आपल्या समोर आलेली नाहीये. त्यामुळे जर ही सगळी कागदपत्र समोर आली तर मात्र वाल्मिक कराडच्या या संपत्तीवरती टाच येणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे हा सुद्धा प्रश्न आहे की इतकं कोट्यवधींचं घबाड जेव्हा सापडतं, तेव्हा अर्थातच ईडीचं लक्ष या सगळ्यावरती लागू शकतं. या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होऊ शकते. एक घरगडी ते थेट परळीचा आका आणि इतक्या मोठ्या कोट्यवधींच्या, अब्जावधींच्या संपत्तीचा मालक वाल्मिक कराड नेमका कसा झाला? अवघ्या 25-30 वर्षांमध्ये असं वाल्मिक कराडने नेमकं काय केलं की इतकी मोठी संपत्ती त्यांनी उभी केली? हे सगळेच प्रश्न घेऊन ईडी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होताना सुद्धा आपल्याला भविष्यात कदाचित दिसू शकते. समृद्धी, जसं आपण पाहिलं की या प्रकरणामध्ये जे मकोका अंतर्गत कारवाई होते, त्यावेळी त्या आरोपीची संपत्ती सुद्धा जप्त होऊ शकते. अशावेळी वाल्मिक कराडावरती आता जे आहे ते मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. आणि आता ज्याची जी प्रकरणं पुढे येतात, संपत्तीची जी प्रकरणं पुढे येत आहेत, करोडोची संपत्ती पुढे येते आणि त्याचबरोबर मकोका अंतर्गत कारवाई, त्यामुळे त्याची संपत्ती जप्त होऊ शकते. संपत्ती नक्कीच जप्त होऊ शकते, कारण ही सगळी जी संपत्ती आहे ती बेहिशेबी मालमत्ता आपण याला म्हणू शकतो. कारण ही सगळी संपत्ती नेमकी कशी घेतली याचा हिशेब वाल्मिक कराडकडे असेल असं सध्या तरी वाटत नाहीये. कारण वाल्मिक कराडचं कुठलंही आपल्याला इन्कम सोर्स अजूनपर्यंत समजलेला नाहीये की वाल्मिक कराड असं नेमकं काय करतो, कोणती नोकरी करतो किंवा कुठला असा त्याचा व्यवसाय आहे की इतकं कोट्यावधी रुपये त्यांनी काही वर्षांमध्ये कमवले आणि त्याच्यानंतर इतके कोट्यावधी रुपये अशा पद्धतीच्या प्रॉपर्ट्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. या आपल्याला समजलेल्या प्रॉपर्ट्या आहेत राजरत्न. अजूनपर्यंत अशा अनेक प्रॉपर्ट्या असतील ज्या आपल्याला समजलेल्याच नाहीयेत, आपल्याला माहितही नाहीयेत. किंवा मग जसं आपण म्हटलो की काही प्रॉपर्टी आहे जी ड्रायव्हरच्या नावावरती आहे, त्यामुळे अशा पद्धतीनेच कदाचित आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नावावरती घेऊन ठेवलेली प्रॉपर्टी असू शकते जी आपल्याला अजून माहितच नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब वाल्मिक कराडला द्यावाच लागेल. आणि जर हा हिशोब देता आला नाही तर मग मात्र या सगळ्या संपत्तीवरती कदाचित जप्ती सुद्धा येऊ शकते किंवा मग ईडीची एंट्री होऊन आता जो एसआयटी आणि सीआयडीचा तपास चालू आहे त्यामध्ये आणखी एक अँगल ऍड होऊन ईडीचा सुद्धा तपास या प्रकरणामध्ये चालू होऊ शकतो. गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते वाल्मिकांना, याच वाल्मिकांनाकडे, गोपीनाथ मुंडेंचा घरगडी असणाऱ्या वाल्मिकांनाकडे एवढी संपत्ती कुठून आली? वाल्मिकांनाचा नेमका उत्पन्नाचा स्रोत काय? आणि त्याची आता अलिशान सोसायटीमध्ये असलेले अलिशान फ्लॅट आणि करोडोंमध्ये असलेली त्याची किंमत, आणि या प्रकरणामध्ये आता त्याच्या इन्कमचा स्रोत असेल आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ईडी एंट्री घेणार का, आणि या प्रकरणामधून आणखी नेमकं काय पुढे येणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.